नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एकदाची बेल मिळालेली आहे. अंतरिम जामीन झालेला आहे त्यांचा. पण तुम्हाला असं वाटत नाही का ही एक तात्पुरती अरेंजमेंट केलेली आहे सुप्रीम कोर्टाने, की तुम्हाला निवडणूक लढवायची आहे, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमचा राष्ट्रीय पक्ष आहे, म्हणून एक 20-21 दिवसाची त्यांना सूट दिलेली आहे. पण आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते असं काही दाखवत आहेत की ह्या संपूर्ण खटल्यातनं जी दारू घोटाळा जो आहे दिल्लीचा त्याच्यातनं अरविंद केजरीवाल यांची सुटका झालेली आहे. तर मित्रांनो, तशी सुटका बिलकुल झालेली नाही आहे. आणि त्याबरोबर हेही तुम्हाला मान्य करावं लागेल की जी आम जनता आहे त्यांना कुठेतरी हा निर्णय पटला नाही असं मी म्हणणार नाही, कारण शेवटी तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. आपण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती फार काही बोलू शकत नाही. पण लोकांच्या मनामध्ये कुठेतरी नाराजी आहे हे आपल्याला त्यांच्याशी बोलताना जाणवतं. किमान मला तरी तसं जाणवलं की काय कारण होतं. म्हणजे खरं तर ईडीने असं आर्ग्युमेंट केलेलं आहे कोर्टामध्ये की समजा एखादा बिझनेसमॅन असेल आणि तो जेलमध्ये असेल आणि उद्या अतिशय महत्त्वाची त्याच्या कंपनीमध्ये मीटिंग आली, तर त्याला बेल तुम्ही देणार आहात का? किंवा एखादा शेतकरी असेल जेलमध्ये आणि उद्या पाऊस पडायला लागला, त्याला पेरणी करायची असेल, तर तुम्ही देणार का बेल त्यांना? मग जर त्यांना तुम्ही देणार नसाल तर मग नेते मंडळींना वेगळा न्याय का? हा प्रश्न साहजिक सगळ्यांच्या मनात आहे ना. पण आता शेवटी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती तुम्ही फार बोलू शकत नाही, मी मगाशी सांगितलंय तुम्हाला. पण कुठेतरी लोकांच्या मनामध्ये हे आहे, कारण त्यांना बेल दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने 1 जूनपर्यंत. आणि त्याबरोबर सुप्रीम कोर्टाने हेही सांगितलेलं आहे की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कुठलाही कारभार पाहू शकत नाही, तुम्ही ह्या केसच्या संदर्भामध्ये कुठलंही वादग्रस्त विधान करू शकत नाही, तुम्ही जे साक्षीदार आहेत ह्या खटल्यातले त्यांना कोणालाही तुम्ही भेटू शकत नाही किंवा त्यांच्यावरती दबाव आणू शकत नाही. मग अशा वेळी राहतं काय? पण प्रश्न असा आहे, आपल्या इकडे तुम्ही बघितलंत ना की कोर्टाचे निर्णय घेतात आणि बाहेर आल्यानंतर मंडळी काही बोलायला मोकळे असतात. हे संजय सिंग जो आपचा राज्यसभेचा खासदार आहे त्याच्या संदर्भात पण आपण पाहिलं की त्याच्यावरती प्रतिबंध होते आणि त्याच्यावरती प्रतिबंध आहेत, कारण तो बेलवर बाहेर आहे. पण तरी तो काही बोलतोय. हेच केजरीवाल साहेब पण करणार आहेत. आता आज त्यांनी सुटल्यानंतर सांगितलंय की उद्या भेटायचं आहे हनुमान. आता बदल त्यांच्यामध्ये काय झालेला आहे, तर कुठेतरी त्यांना जाणवलेलं आहे की आतापर्यंत जे हिंदू धर्मीयांना तुच्छ लेखत होते, तर आता त्यांना कळलेलं आहे की तसं करून चालणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी आल्याबरोबर घोषणा केली. त्यांच्या धर्मपत्नी त्याही म्हणाल्या की ही सगळी हनुमानजींची कृपा आहे. चांगलं आहे, या निमित्ताने त्यांना हनुमानजींचं महत्त्व पटलं असेल तर काय वाईट आहे आपल्याकरता. असो, प्रश्न मित्रांनो असा आहे की या सगळ्या बेलमधनं अरविंद केजरीवाल यांना कितपत फायदा होईल किंवा त्यांच्या आम आदमी पार्टीला कितपत फायदा होईल, हे जर मला विचाराल तर राजकीयदृष्ट्या फार फायदा होईल असं मी मानत नाही. कारण तेवढ्या सीट्स त्या लढवत नाही आहेत. ते जे काही सीट्स लढवत आहेत त्या दिल्लीमध्ये आहेत किंवा पंजाबमध्ये आहेत. फुटकळ गुजरात किंवा हरियाणामध्ये असतील 1-2, पण त्यांना काही आपण विचारात घेण्याची गरज नाही आहे. पंजाबमध्ये मात्र थोडा फरक पडू शकेल. दिल्लीमध्ये मात्र म्हणतात की 7 जागा ह्या भारतीय जनता पक्ष जिंकणार, असं आताचं तरी आकलन आहे जे राजकीय पंडित आहे त्यांचं. त्यांचा फायदा मात्र आम आदमी पार्टीचा ना मित्रांनो एक झालेला आहे. हे लक्षात ठेवा की ही आम आदमी पार्टी मंडळी आहे, जी ह्याच्यातली जी मंडळी आहे जी थोडीशी डाव्या बाजूकडे झुकणारी मंडळी आहे, त्यांना सत्ता म्हणा किंवा इतर गोष्टी मिळवून त्याच्याद्वारे सेवा करण्यापेक्षा आपल्याला मीडियामध्ये किती कव्हरेज मिळालं ह्याच्यामध्ये फार इंटरेस्ट असतो. आणि त्यांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकीय फायदा जरी काही झाला नाही ना, तरी मीडियामध्ये जे त्यांना 100% जे कव्हरेज मिळते ना, त्याने ती मंडळी खुश आहेत. बस आम्हाला सगळीकडे आमचं नाव आलं, सगळीकडे आमचे इंटरव्ह्यू झाले, सगळीकडे केजरीवाल केजरीवाल झाला, त्याच्यातच ते खुश आहेत. म्हणजे एक लाँग टर्म एक उद्दिष्ट ठेवावं, त्याच्याकरता काम करावं
आणि मग त्या दृष्टिकोनातनं सगळे आराखडे बांधून लोकांची सेवा करावी, हा त्यांचा पिंड नाही आहे. त्यांचा पिंड म्हणजे शॉर्ट आहे, थोडंसं डावीकडे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रसिद्धी मिळाली ना, ते आनंदी आहेत. असो बापडे, आनंदी. पण हे मात्र निश्चित आहे की याचा फार काही फायदा आम आदमी पार्टीला होणार नाही. कारण संजय सिंग निघालेले बाहेर तेव्हाही असं म्हणत होते की अमुक होईल, तमुक होईल, काही झालं नाही. निवडणुकीवरती काही परिणाम झाला नाही. उलट आता मोदींना सुद्धा काही अ, मुद्दे अजून मिळतील केजरीवाल यांच्या संदर्भातले, त्याचा ते वापर करतील, दिसेल आता येणाऱ्या काही दिवसामध्ये. असो मित्रांनो, शेवटी अरविंद केजरीवाल यांना बेल मिळालेली आहे आणि आपल्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे आता ते उद्यापासून प्रचाराला उतरतील आणि नवीन त्यांची जी काही प्रचार करायची जी काही पद्धत आहे त्यांची, की माझ्यावरती कसा अन्याय झाला, अमुक-तमुक, त्याने आपलं अजून एंटरटेनमेंट होणार आहे. आपण त्याच्यातच आनंद मानूया. बाकी मला असं वाटतं, की जनतेने जो आहे तो निर्णय घेतलेला आहे, की 4 जूनला कोणाला निवडून द्यायचं. अर्थात त्याची चर्चा आता नको. हा विषय आजचा नाही आहे. असो मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.